भोर तालुक्यातील नरसापूर इथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेनं संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात आज जोरदार निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही असं स्पष्ट मत मांडलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलदगतीनं तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलापूर येथील प्रकरणात ज्याप्रमाणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोपीवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नरसापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना, ठाणे जिल्हा महिला आघाडी तसंच महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली. आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आज महिला आघाडीच्या वतीने देखील आंदोलन जे आहे ते करण्यात येतं. खरं तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतोय. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे. ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या. समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात. कायदा हा कठोर बनवलाय पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतोय आपल्याला. कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाही. सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे. तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर, जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही. ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्याने जर कबुली जबाब दिला असेल तर ते वकिलांचं जज समोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता. पण तरी पण आपली न्याय व्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो, म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं. या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर, संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे. कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत. महिलांवर तर होत आहेतच पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही. तर ह्या विकृतीला जर ह्याच्या पूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या, त्याच वेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याच वेळी थांबली असती आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असती. मॅडम